अण्णा, ओ अण्णा, हा बोला ना. 2 केकची पाकिट आणि 2 चहा आणा. हो दादा पाठवतो. होय बस नव. हा बस. हा आण त्याला आता. होय केवढी भाजी विकली बघ आपण. तुला मज्जा आली ना? लय मज्जा आता आली. उद्या बी जाऊ शेतात. हा हो हो होईल होय. ठीक. हे आले बघ. हा माझी आवडती गोष्ट आली. हा भाऊ बोला ना काय पाहिजे. थँक्यू आजोबा. एक कटिंग देऊ का? अरे घे रे. A1 इकडे. इकडची पण ऑर्डर. अजून काय सांगू का तुला? घे की काहीतरी. नको बस नको? झालं, पोट भरलं. बरं चल जाऊ घरी. किती झाले दादा? 80 झाले. 80? हो. अहो दरवेळेस 60 रुपये होतात की. अहो बाबा महागाई वाढली हो. महागाई वाढली. काय आहे आजोबा? हा? आता कसं चालत जायचं? तू थांब मी बघतो. अहो दादा माझ्याकडे 80 रुपये नाही हो आता. ते घरचं सामान घेतलं. आता घरी जायचं पैसे सोडलं ना तर फक्त 60च रुपये उरतात माझ्याकडे. गावाला जायला पण पैसे लागतात ना. बाबा ते 60 द्या मला. 20 उरलेले नंतर द्या. बरं तुम्ही म्हणसाल तसं. आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे देवच पावला की. राहिलेले 20 आठवणीने द्या. राव तुमचं एक बरं आहे. तुम्हाला पैसा वाढवून बी मिळतो आणि त्यावर फिक्स नफा बी मिळतो. पण आमचं काय? आमच्या नशिबात नुसतं राबायचं. लॉटरी लागली तर लागली नाहीतर सगळाच तुमच्यासारखं नाही हो. आमचं नशीबच अंधारात आहे. काल पण आणि आज पण. आमची कोणाला बी काळजी नाही. अहो जरा कुठं वाढलं की लगेच समत्यांच्या पोटात दुखायला लागतंय आणि लगेच शिवा शब्द यायला सुरू. बाबा तुम्ही नेमकं आहे तरी कोण हो? मी कोण? मी तोच जो सगळ्यांचा आत्मा तृप्त करतो. मी तोच जो सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवतो. मी तोच 350 वर्षापूर्वी ज्याच्या पिकाच्या कसपटालाही धक्का लावायची कोणाची हिंमत होत नव्हती. मी तोच जो कच्चा माल स्वस्तात पुरवतो आणि पक्का माल घेताना मात्र मलाच जास्ती पैसे मोजावे लागतात. मी तोच फक्त नावापुरता बळीराजा, अन्नदाता, शेत. निसर्गाचा बी सगळ्यात जास्ती फटका आम्हालाच बसतो. सरकार छाटभर मदत करतो पण त्यांची पाळलेली कुत्री ना आमची लायकी काढतात. पण ते हे विसरता की त्याच्या ताटात जे हे अन्न आहे ना ते आमच्यामुळं. जाऊ द्या. आमचं नशीब आमच्या संग. बरं दादे तुझं 20 रुपये देतो बरं का. थँक्यू बर का काका. चल का ना वासरांना वैर पाणी करायचं. भारत हा कृषीप्रधान देश आहे पण फक्त नावाला बरं का. आणि या बाबांच्याकडे पाहिल्यावर एक गोष्ट मानावी लागेल. जर का माझ्या दोन्ही राजांचं आयुष्य शतकाच्या पार असतं ना. दोन्ही राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. जर का माझ्या या दोन्ही राजांचं आयुष्य शतकाच्या पार असतं ना तर आज या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. वावर आहे तरच पावर आहे. कारण जगायला अन्न लागतं. जगायला अन्नच लागतं. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जवान, जय किसान.